नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आपली ही सुरुवात असली तरी आजची आपली ही सखोल चर्चा खऱ्या अर्थाने एका वेगळ्याच विषयावर आहे. हो, आणि तो विषय असा आहे ना, जो आपल्या अगदी रोजच्या पाहण्यातला आहे. अगदी रोजच्या घरातल्या कोपऱ्यात किंवा बागेतल्या मातीत आपण एका सजीवाला सतत काहीतरी काम करताना पाहतो. मुंगी. हो, मुंगी. आपण साधारणपणे मुंग्यांकडे एक उपद्रव म्हणून पाहतो किंवा अगदीच क्षुल्लक कीटक समजतो. पण आजच्या या सखोल चर्चेचा उद्देश हाच आहे की आपण त्यांच्या या अफाट उद्योगी जीवनाचा अभ्यास करणार आहोत. खरंय, म्हणजे वरवर पाहता हा विषय साधा वाटतो, पण तो आतून अत्यंत गूढ आहे. आणि त्यांच्या संवादाची जी अनोखी पद्धत आहे किंवा त्यांची शिस्तबद्ध समाजव्यवस्था, यातून आपण काय शिकू शकतो हे आज आपण उलगडणार आहोत. आपण माणसाने स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मोठी शहरं वसवली आहेत, याचा आपल्याला खूप अभिमान असतो. हो ना. पण जेव्हा आपण मुंग्यांच्या या छोट्याशा जगाचा सूक्ष्म पातळीवर अभ्यास करतो ना, तेव्हा एक गोष्ट जाणवते. त्यांचे जग एखाद्या मोठ्या मानवी महानगरापेक्षा अजिबात कमी नाहीये. बापरे, म्हणजे आपण त्यांना एवढं कमी लेखतो? हो, किंबहुना काही बाबतीत ते मानवी शहरांपेक्षाही अधिक अचूकपणे चालते. निसर्गाने या एवढ्याशा जीवामध्ये जी व्यवस्थापन कौशल्य दिली आहेत, ती कोणत्याही मॅनेजमेंटच्या पुस्तकाला लाजवणारी आहेत. हे अगदी खरे आहे. कीटकांच्या जगात सर्वात उद्योगी, कष्टाळू आणि शिस्तप्रिय म्हणून मुंग्यांचे नाव सर्वप्रथम का घेतले जाते हे मला आता थोडं समजायला लागलंय. अनेकदा असा विचार येतो की या छोट्याशा जीवाला इतके शिस्तप्रिय का म्हणतात, आणि याचं उत्तर त्यांच्या समाजव्यवस्थेत दडलंय. मुंगी हा फक्त कीटक नसून तो एक समाजप्रिय कीटक आहे. अगदी बरोबर. त्या कधीही एकट्या राहत नाहीत. त्या कायम वसाहत करून राहतात. म्हणजे समूहाने. हो, आणि ही वसाहत म्हणजे काही 10-20 मुंग्यांची नसते बरं का. मग किती असतात साधारण? एका वसाहतीत लाखो मुंग्या एकाच वेळी एकत्र नांदत असतात. लाखो? बापरे, एकाच ठिकाणी? हो, आणि विचार करा, मानवी समाजाचं उदाहरण घेतलं तर 1 लाखाची लोकसंख्या असलेलं शहर चालवायचं असेल तर किती गोंधळ उडतो. हो, ट्रॅफिक जॅम, पोलीस, प्रशासन सगळंच लागतं. एक्झॅक्टली. पण मुंग्यांच्या बाबतीत असं कोणतंही लिखित नियम किंवा पोलीस नसताना त्यांचं व्यवस्थापन अत्यंत निर्दोष असतं. हे कसं शक्य आहे? कारण त्यांच्यात कामाची विभागणी जन्मजात ठरलेली असते. प्रामुख्याने या वसाहतीचे 3 मुख्य प्रकारात वर्गीकरण होतं. ते कोणते 3 प्रकार? पहिल्या आणि सर्वात जास्त संख्येने असणाऱ्या म्हणजे कामगरी मुंग्या. वर्कर अँट्स. हो, वसाहतीची उभारणी करणे, अन्न शोधणे, पिल्लांची काळजी घेणे आणि साफसफाई ही सगळी कामे याच मुंग्या न थकता करत असतात. आणि दुसरा प्रकार? दुसरा प्रकार म्हणजे राणी मुंग्या. एका मोठ्या वसाहतीत साधारणपणे 1 किंवा काही मोजकेच राणी मुंग्या असू शकतात. म्हणजे पूर्ण लाखो मुंग्यांच्या मागे एकच राणी असू शकते? हो, किंवा काही मोजक्या. त्यांचं मुख्य काम म्हणजे अंडी घालून वसाहतीची लोकसंख्या वाढवणे. आणि तिसरा प्रकार म्हणजे नरमुंग्या, ज्यांचा वसाहतीत एक विशिष्ट आणि मर्यादित सहभाग असतो. ही कामाची विभागणी इतकी स्पष्ट आहे की तिथे कामावरून कधीही वाद होत नसतील? अजिबात नाही. म्हणजे कामकरी मुंग्या कधी राणी मुंगीला जाऊन सांगत नाहीत की आज मी थकली आहे, मला सुट्टी हवी आहे? नाही, त्यांचं समर्पण खरोखरच अफाट आहे. पण इथे एक अत्यंत कुतूहल निर्माण करणारा मुद्दा आहे. आपण माणसं एकमेकांशी बोलण्यासाठी भाषेचा वापर करतो, फोन करतो. पण मुंग्यांकडे तर असं काहीच नाहीये. त्यांच्याकडे शब्द नाहीत, आवाज निर्माण करणारं स्वरयंत्र नाही. चला तर मग हे समजून घेऊया, माणसांप्रमाणे मुंग्या बोलत नसतील तर त्या एकमेकांशी इतका अचूक संवाद कसा साधतात. या प्रश्नाचं उत्तर निसर्गाच्या एका अत्यंत प्रगत रासायनिक प्रक्रियेत दडलंय. रासायनिक प्रक्रिया म्हणजे कसं? मुंग्या एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वेगवेगळ्या रासायनिक गंधकणांचा उपयोग करतात. म्हणजे वासाचा? हो. ज्याला आपण विज्ञानात फेरोमोन्स म्हणतो. हा नुसता गंध नसून ती त्यांच्या संवादाची एक परिपूर्ण लिपी आहे. बाप रे, म्हणजे प्रत्येक गंधाचा एक विशिष्ट अर्थ असतो. अगदी बरोबर. आणि तो अर्थ वसाहतीतील प्रत्येक मुंगीला बरोबर समजतो. ही रासायनिक गंधकणांची भाषा एखाद्या आधुनिक विज्ञानकथेसारखीच वाटतेय. आपण शब्दांमधनं अर्थ काढतो आणि त्या रासायनिक रेणूंमधनं एकमेकांचे निरोप वाचतात. हो, याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे अन्नाचा साठा शोधण्याची प्रक्रिया. ती कशी चालते? म्हणजे समजा एका कामकरी मुंगीला अन्नाचा साठा सापडला, समजा जमिनीवर सांडलेली साखर. मग ती काय करते? ती मुंगी तिथे थांबून स्वतःचं पोट भरण्यात मग्न होत नाही. ती त्वरित वसाहतीकडे परत फिरते.
पण परत येताना ती चालताना वाटेत जमिनीवर विशिष्ट रासायनिक गंधकण सोडत येते. अच्छा, म्हणजे ती रस्ता चिन्हांकित करत येते. हो, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती हे गंधकण फक्त अन्नाचा साठा मिळाल्यावरच सोडते, इतर वेळेस नाही. खरंच, रिकाम्या हाताने फिरताना ती हा गंध सोडत नाही. नाही, हाच तो निसर्गाचा मास्टर स्ट्रोक आहे. म्हणजे कसा? विचार करा, जर मुंग्या सतत गंधकण सोडत राहिल्या असत्या तर जमिनीवर गंधाचे इतके जाळे निर्माण झाले असते की इतर मुंग्यांचा पूर्ण गोंधळ उडाला असता. हो, रस्तेच रस्ते झाले असते, त्यांना कळलंच नसतं कुठे जायचं ते. अगदी बरोबर. पण केवळ अन्न सापडल्यावरच गंधकण सोडल्याने तो एक स्पष्ट मार्गदर्शक नकाशा बनतो. आणि मग बाकीच्या मुंग्या त्या साखरेपर्यंत कशा पोहोचतात? वसाहतीत पोचल्यावर ही मुंगी इतर मुंग्यांना या गंधाची जाणीव करून देते. मग इतर मुंग्या त्यांच्या डोक्यावर असणाऱ्या मिशांच्या साह्याने, म्हणजे ज्याला आपण अँटेना म्हणतो, हो, त्या अँटेनाच्या साह्याने या गंधकणांचा अत्यंत अचूक माग काढत त्या अन्नापर्यंत पोहोचतात. म्हणूनच मुंग्या नेहमी एका सरळ रांगेत चालताना दिसतात तर. एक्झॅक्टली. त्या एकमेकांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत नसतात, तर जमिनीवर आखलेल्या त्या अदृश्य रासायनिक गंधाच्या मार्गावरून जात असतात. इथे एक अत्यंत रंजक गोष्ट समोर येते. आपण अनेकदा पाहतो की भिंतीवर मुंग्यांच्या दोन वेगवेगळ्या रांगा समोरासमोरून येत असतात. हां, आपल्या मानवी डोळ्यांसाठी तर सर्व काळ्या मुंग्या सारख्याच दिसतात, पण तरीही एवढ्या गर्दीत त्या एकमेकींना कशा ओळखतात? खरोखरच हे एक अद्भुत चमत्कार आहे. हे त्यांच्या गंध संवेदनेवरच आधारित आहे. म्हणजे वसाहतीचा वेगळा गंध असतो का? हो, प्रत्येक वसाहतीचा आपला एक स्वतःचा विशिष्ट रासायनिक गंध असतो, एखाद्या देशाच्या पासपोर्टसारखा. अरे वा! जेव्हा रांगेत जाणाऱ्या दोन मुंग्या समोरासमोर येतात तेव्हा त्या क्षणभरासाठी थांबतात आणि एकमेकींना स्पर्श करताना दिसतात. तुम्ही पाहिलं असेल. हो, मी पाहिलंय. त्या जणू काही एकमेकींना हेलो म्हणतात असं वाटतं. आपल्याला तसं वाटतं, पण प्रत्यक्षात त्या त्यांच्या मिशांच्या सहाय्याने समोरच्या मुंगीचा गंध तपासून पाहत असतात. म्हणजे ती मुंगी आपल्या वसाहतीतली आहे की शेजारच्या घुसखोर आहे हे त्या तपासतात. हो, जर गंध जुळला तर त्या पुढे जातात आणि गंध वेगळा वाटला तर ती समोरची मुंगी शत्रू मानली जाते. म्हणजे तो नुसता एक मैत्रीपूर्ण स्पर्श नसून ती एक कडक सुरक्षा तपासणीच असते. अगदी कडक तपासणी. हे ऐकून खरोखरच थक्क व्हायला होतं. पण जर सुरक्षेचा विषय निघालाच आहे तर जेव्हा वसाहतीवर एखादा मोठं संकट येतं तेव्हा या मुंग्या काय करतात? संकटाच्या वेळी हा रासायनिक संवाद अधिकच वेगवान होतो. म्हणजे धोक्याची सूचना काही सेकंदात कशी दिली जाते? माणसांकडे जसे सायरन असतात, मुंग्यांकडे काय असतं? मुंग्या त्वरित सावधानतेचा इशारा देणारे वेगळ्या प्रकारचे गंधकण हवेत सोडतात. हवेत, अन्नासाठी जमिनीवर आणि धोक्यासाठी हवेत. हो, कारण हवेतून तो गंध वेगाने पसरतो. आणि यातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे जर एखाद्या मुंगीला चुकून चिरडले गेले, बापरे, समजा माझा पाय पडला आणि मुंगी चिरडली गेली, तर या गंधकणांचा परिणाम अत्यंत भयानक आणि तीव्र होतो. म्हणजे चिरडल्या गेलेल्या मुंगीतून अधिक प्रमाणात गंधकण बाहेर पडतात तर शेवटचा संदेश असतो, एक रासायनिक किंकाळी. अगदी तशीच. या तीव्र गंधाचा सुगावा लागताच इतर सर्व मुंग्या धोक्याची पातळी ओळखतात. मग त्या पळून जातात का? नाही, हेच तर आश्चर्य आहे. त्या घाबरून पळून जात नाहीत, तर अत्यंत आक्रमक होऊन चिरडल्या गेलेल्या मुंगीच्या मदतीसाठी धावून येतात. हा खरोखरच निस्वार्थीपणा आहे. हो, ही त्यांची नैसर्गिक आपत्कालीन व्यवस्थापन प्रणाली आहे. संवादाच्या या गंधकणांसोबतच आणखी एक अतिशय रंजक मुद्दा समोर येतो. आपण फक्त गंधाबद्दल बोलत होतो, पण मुंग्या आवाजाद्वारे देखील संवाद साधतात असं मी वाचलंय. हो, हे खरं आहे. शरीराचे विशिष्ट भाग, विशेषतः पोटाचा पृष्ठभाग, एकमेकांवर घासून त्यातून अत्यंत सूक्ष्म आवाज निर्माण करतात. विज्ञानात याला स्ट्रेड्युलेशन म्हणतात. हो, हे खरोखरच कल्पनेच्या पलीकडचे आहे. यावरून स्पष्ट होते की त्यांच्याकडे संवादाचे एकापेक्षा जास्त मार्ग आहेत. आणि संरक्षणाचा विषय आलाच आहे, तर स्वतःचे आणि वसाहतीचं रक्षण करण्यासाठी त्यांच्याकडे कोणती शस्त्र असतात? त्यांचा आकार खूप सूक्ष्म असतो, पण त्यांची शस्त्रे खूप घातक असतात. काही मुंग्या अतिशय आक्रमक असतात आणि कडकडून चावा घेतात. हो, ते जबड्यांनी चावतात. आणि काहींकडे विषारी दंश करण्याची सोय असते ना? हो, शरीराच्या मागील भागात सुईसारखी योजना असते, ज्यातून त्या विष सोडतात. आणि याहूने प्रगत प्रकार म्हणजे काही मुंग्या शत्रूवर आम्लाचा म्हणजे ॲसिडचा फवारा सोडतात. फॉर्मिक ॲसिड. हो, एवढासा जीव, पण तयारी किती भक्कम. याचं उत्तम उदाहरण म्हणजे लाल मुंग्यांची वसाहत. नकळत आपला पाय लाल मुंग्यांवर पडला तर काय हाहाकार उडतो हे आपल्याला माहीतच आहे. हो, खूप जळजळते. कारण त्या एकट्या लढत नाहीत.
हजारो मुंग्या एकत्र येऊन शत्रूवर चढतात आणि चावा घेतात. आणि या आक्रमक हल्ल्यामुळे माणसाला किंवा मोठ्या प्राणाला पळ काढावाच लागतो. हो, कारण एका मुंगीच्या विषाचा जीवघेणा प्रभाव नसला तरी वारंवार होणाऱ्या दंशामुळे जो भयंकर दाह निर्माण होतो ती आग असह्य असते. हो, तो दाह प्राण्याला पळवून लावण्यासाठी पुरेसा ठरतो. जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर आपल्याला निसर्गाचा समतोल समजतो. मुंग्या एवढ्या शक्तिशाली असूनही निसर्गात त्यांचे अनेक शत्रू आहेत. म्हणजे अन्न साखळी. हो, अन्न साखळी. अनेक कीटक आणि प्राणी मुंग्यांना खातात. मुंग्या या साखळीचा एक पायाभूत भाग आहेत. निसर्गातील हा समतोल आपल्याला एका वेगळ्याच वळणावर घेऊन जातो. या सर्वांची जेव्हा आपण मानवी जीवनाशी तुलना करतो तेव्हा मूक संवादाचा मुद्दा समोर येतो. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. हो, प्राणी आणि पक्षी संवादासाठी काय करतात याचं निरीक्षण करणं रंजक आहे. मानवी मूक अभिनय आणि मुंग्यांचा संवाद यात बरंच साधर्म्य आहे. हे अगदी मार्मिक आहे. मुंग्या जशा शब्दांशिवाय अचूक संवाद साधतात तसाच संवाद आपणही साधतो. म्हणजे समजा मला भूक लागलीये तर प्रत्येक वेळी मी बोलूनच सांगेन असं नाही. मी बोटे एकत्र करून तोंडाजवळ नेईन किंवा पोटावर हात फिरवेन. हो, आणि समोरचा लगेच समजून घेतो. अगदी. मुंग्या जशा गंध आणि हालचालींचा वापर करतात तसेच आपणही शब्दांविना शरीराच्या अवयवांचा वापर करतो. लहान बाळे तर पूर्णपणे याच मूक संवादावर अवलंबून असतात. खरंय. तर ह्या सर्वांचा अर्थ काय होतो? आपण माणसे भाषेचा, व्याकरणाचा अभिमान बाळगतो, पण शब्दांशिवायही आपण मुंग्यांसारखाच मूक संवाद अत्यंत प्रभावीपणे साधू शकतो. ही अतिशय योग्य मांडणी आहे. मुंग्यांच्या अभ्यासातून आपल्याला केवळ विज्ञानच नाही तर शिस्त, संघटन आणि निस्वार्थीपणा शिकायला मिळतो. हो, या चर्चेचा समारोप करताना हे नक्कीच जाणवतं की मुंग्यांचं हे सामाजिक जीवन मानवासाठी एक आदर्श आहे. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो जो वेगळाच विचार करायला लावतो. कोणता प्रश्न? मुंग्यांकडे प्रगत बुद्धिमत्ता किंवा अहंकार नसतो. त्या केवळ सामूहिक वृत्तीने लाखो सदस्यांचे व्यवस्थापन करतात. त्यांच्यात मीपणा नसून आपण ही भावना असते. मग प्रश्न असा आहे, मानवाकडे असलेली उच्च बुद्धिमत्ता आणि अहंकार यामुळे आपला समाज मुंग्यांपेक्षा अधिक कार्यक्षम झाला आहे का, की अधिक गोंधळ निर्माण झाला आहे? बापरे, हा खूपच खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न आहे. समजा उद्या मानवाकडून बोलण्याची भाषा काढून घेतली तर केवळ मूक संवादावर आपला समाज मुंग्यांसारखा शिस्तबद्ध चालू शकेल का? हा प्रश्न नक्कीच बराच काळ मनात घोळत राहील. बुद्धिमत्ता विरुद्ध सामूहिक शिस्त. निसर्गातील प्रत्येक घटकात किती अफाट ज्ञान दडलेले आहे. अगदी खरंय. आजच्या या सखोल चर्चेत आपण मुंग्यांच्या रहस्यमयी जगाची ओळख करून घेतली. आज आपण इथेच थांबूया. नवीन माहितीसह पुन्हा भेटू. तोपर्यंत निसर्गाचे निरीक्षण करत रहा. धन्यवाद.